आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. तुंबलेल्या गटाराचे पाणी केडीएमसी मुख्यालयात. कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयाच्या शेजारचे गटार पावसाच्या पाण्यानं तुंबलेल्या गटाराच्या पाण्याचा निचरा न झाल्याने हे पाणी मुख्यालयातून वाहत होते. हे वाहताच मुख्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी महापालिकेस टीकेचं लक्ष्य केले. महापालिकेने पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी नालेसफाईचे काम सुरू केले. या नालेसफाईच्या कामावर 3,50,00,000 रुपये खर्च करण्यात येत आहेत. महापालिका हद्दीतील 95 नाले या खर्चातून साफ केले जाणार आहेत. जून महिन्यात पाऊस पडला तेव्हा पिसवली येथील 400 घरांमध्ये पाणी शिरण्याची घटना घडली होती. त्यानंतर नालेसफाईची पोलखोल झाली होती. नालेसफाईच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. लहान आकाराच्या नाले गटारी साफ करण्यासाठी मजूर संस्थांना काम दिलंय. ही कामं करण्यात आली असल्याचा दावा महापालिकेनं केला होता. आज दुपारी पडलेल्या पावसामुळे महापालिका मुख्यालयाशेजारील असलेले गटार तुंबले. त्या तुंबलेल्या गटाराचं पाणी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारात शिरले. त्या ठिकाणाहून पाणी वाहू लागले. मुख्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी सांगितलंय की महापालिका मुख्यालयात ही स्थिती आहे, तर शहरात काय स्थिती असेल असा प्रश्न उपस्थित केला जातोय. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.